झी 24 तास एक पाऊल पुढे। खरं तर पराभवाचं विश्लेषण करायला कोणालाही आवडत नाही, पण तेच करायची वेळ आता आली आहे। भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे आपण चर्चा करणारच आहोत। मेघा कुचिक आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, पण तत्पूर्वी हा एक रिपोर्ट आपण पाहूयात। वीरेंद्र सहवागला टीम इंडियातून वगळण्यात आलंय। टेस्ट बरोबरच वनडे मध्येही त्याच्या निराशाजनक कामगिरीचा सिलसिला सुरूच होता, त्यामुळे त्याला टीम मधून बाहेर ठेवण्यात आलंय। गेल्या वर्षभरापासून वीरू वनडे मध्ये सेंचुरी झळकावण्यात अपयशी ठरलाय, त्यामुळे त्याच्यासाठी भारतीय टीमचे दरवाजे आता बंद झाले। वीरेंद्र सहवागला टीम इंडियातून वगळले। बोल्ड किया, बहुत उम्दा बॉल, दिलीप बाउडन की उंगली खड़ी हो गई, चाहे टेढ़ी हो। वीरेंद्र सहवागचा फ्लॉप शो। वीरेंद्र सहवाग टीम इंडियाचा स्फोटक बॅट्समन, मात्र सध्या या आक्रमक बॅट्समनच्या बॅटमधून रन्स होत नाही। चांगली सुरुवात मिळूनही त्याला याचं रूपांतर मोठ्या इनिंगमध्ये करता येत नाही। त्याच्या या खराब कामगिरीमुळे वीरूला टीम इंडियामधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। गौतम गंभीर आणि सहवागनं आपल्या शानदार ओपनिंग पार्टनरशिपच्या जोरावर टीम इंडियाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले, मात्र सध्या या दिल्लीकर जोडीला काही केल्या फॉर्म गवसलेला नाही। सहवागच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारतीय टीमच्या कामगिरीवर सातत्यानं होताना दिसतोय। वीरेंद्र सहवागनं 11 वनडे मॅचेसमध्ये 22.54च्या सरासरीनं केवळ 248च रन केलेत। 96 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे। त्याचप्रमाणे या 11 वनडेमध्ये त्याला केवळ एकच हाफ सेंचुरी झळकावता आली आहे। त्यानं डिसेंबर 2011 मध्ये शेवटची वनडे सेंचुरी झळकावली होती। गेल्या संपूर्ण क्रिकेट सीझन पासून वीरेंद्र सहवागला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे त्याच्या टीम मधल्या असण्यावरच गेल्या काही काळापासून प्रश्नचिन्ह उभं केलं जात होतं। अखेर त्याला टीम मधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आता वीरू लवकरच आपल्या फॉर्म मध्ये परतेल आणि टीम इंडियाच्या विजयात पुन्हा एकदा महत्वाची भूमिका बजावेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना असणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।